या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। ट्रक मालकानं आपल्या कन्येवरील लाडापोटी आपल्या ट्रकवर छकुली लिहिलं, पण याच ट्रकनं शुक्रवारी मुलानींच्या घरातील लाडक्या कन्येचं जीवन संपवलं। शेळगी रस्त्यावरील परमशेट्टी चौकात दुपारी समोरून धडक देऊन ट्रकनं रिक्षाचा चक्काचूर केलाय। या अपघातात 13 वर्षीय मिसबा मुलानी ठार झालीय, तर रिक्षातील 8 जण जखमी झालेत। जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोरबू कुटुंबीय हे मित्रनगरहून शहाजहूर दर्गा येथे जात होतं। घरातून अवघे 500 ते 700 मीटर पर्यंत गेल्यानंतर दुपारच्या वेळेस परमशेट्टी मिल परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिलीये। या धडकेत रिक्षा पलटी होऊन दुसऱ्या बाजूला पडली, यात रिक्षाचा चक्काचूर झालाय। या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की नागरिक घटनास्थळी धावत आले। लगेच रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर फोन लागला नाही, त्यामुळे नागरिक स्वतःहून पुढे येत जखमींची मदत केली। काहींनी लगेच पोलिसांना फोन करून याबाबतची कल्पना दिली। त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलंय। मिसबा मुलानी या अपघातात मृत झालेल्या मुलीला घेऊन कोरबू कुटुंबीय दर्ग्याला दर्शनासाठी निघाले होते। त्यांनी डब्यामध्ये नैवेद्यासाठी खाद्यपदार्थ घेतले होते। अपघातानंतर हे पदार्थ रस्त्यावर सांडले। यामध्ये मृत आणि जखमींचं रक्त कालवलं गेलं होतं। हे पाहताना प्रत्यक्षदर्शी सुन्न झाले होते। रिक्षा आणि दुचाकीमध्ये थेट ओपीडी करण्यात आली। जखमींसाठी रुग्णवाहिकेची वाट न पाहता नागरिकांनी लगेच रिक्षा व दुचाकीच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये पाचारण केलं। शिवाय स्थिती गंभीर असल्यानं रिक्षा व दुचाकी थेट ओपीडीमध्ये नेली, तर दुचाकी थेट पलंगापर्यंत गेली। रिक्षावाल्यांनी पॅसेंजर उतरवून जखमींची मदत केली आहे। अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकेला येण्यास विलंब लागत असल्यानं नागरिकांनी तिथून जाणाऱ्या रिक्षावाल्यांना मदतीसाठी थांबण्याचा इशारा केला। त्यामुळे रिक्षावाल्यांनीही माणुसकी दाखवत रिक्षातील प्रवाशांना विनंती करून खाली उतरवलं व रुग्णांना वेळेत उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला। या अपघातात रिक्षा चालक मुजीब बाबूलाल पठाण, अल्लाज हुसेन कोरबू वय वर्ष 7, जन्नत बी शब्बीर कोरबू वय वर्ष 22, रुखसाना शब्बीर कोरबू वय वर्ष 50, हसीना बेगम शब्बीर कोरबू वय वर्ष 29, नौशाद हुसेन कोरबू वय वर्ष 32, साद हुसेन कोरबू वय वर्ष 7, अलीम शिकूर मुलानी हे जखमी झालेत। सुभान हुसेन कोरबू याला किरकोळ जखम झाली आहे। ट्रकवाला जोरात येत होता, त्याचवेळी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात त्यानं रिक्षाला कट मारला आणि काही कळण्याच्या आतच रिक्षाचा चक्काचूर झालाय। त्यानंतर सर्वांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। अपघाताची वेळ ही दुपारी 2:30ची होती। त्यावेळी आरोग्य विभागातील कर्मचारी जेवणासाठी जात होते। त्याचवेळी जखमींना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। त्यावेळी कर्मचारी राजू वनमराठे व इतरांनी जेवण सोडून जखमींच्या मदतीसाठी धावले। डॉक्टरांनी तत्परता दाखवत त्यांच्यावर उपचार केले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।